इयत्ता 9वीच्या मित्रमैत्रिणींनो, झंकार एज्युकेशनल सीडी तर्फे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूया विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग पहिला. पाठ पहिला. गतीचे नियम. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कितीतरी वस्तू बघतो. त्यापैकी काही वस्तू असतात त्या गतिमान असतात. उदाहरणार्थ पक्ष्यांचं उडणं. पण काही वेळेला वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, पण तरीही त्या वस्तू गतिमान असतात हे मात्र आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ वाहणारा वारा. अगदी बरोबर. आता एखादी वस्तू गतिमान आहे की नाही यासाठी आपण काय काय विचार करतो. तर आतापर्यंत शिकलेल्या इयत्तांमध्ये आपल्याला माहिती झालंय की गती ही सापेक्ष संकल्पना आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हणायचं, आणि जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असं म्हणायचं. मग आता आपण विस्थापन आणि अंतर यांची माहिती करून घेऊया. या ठिकाणी आपल्याला दिसतंय अमेयचं घर आणि अमेयची शाळा. वाटेमध्ये अमेयच्या एका मित्राचं सुद्धा घर दिसतंय. अमेयच्या घरापासून अमेयची शाळा आहे 1300 मीटर. रोज अमेय घरातनं शाळेतच जातो. पण एक दिवस असं झालं की अमेयच्या मित्राकडे त्याची वही विसरली होती. म्हणून अमेय पहिल्यांदा मित्राच्या घरी गेला. ते अंतर होतं 500 मीटर. आणि मग तिथून तो शाळेला गेला. ते अंतर होतं 1200 मीटर. म्हणजे त्या दिवशी शाळेला जाण्यासाठी अमेयला किती अंतर काटावं लागलं तर 500 मीटर अधिक 1200 मीटर बरोबर 1700 मीटर. तर या ठिकाणी अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूनं प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण. म्हणजे त्या दिवशी अमेयनं 1700 मीटर अंतर कापलं. आणि विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. म्हणजे अमेयचं विस्थापन झालं 1300 मीटर. आता या ठिकाणी एक आपल्याला वर्तुळ दिसतंय. या वर्तुळाकार मैदानाच्या कडेनी रुपाली दररोज पहाटे फेऱ्या मारते. या वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या आहे 100 मीटर. तिनं समजा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून एक फेरी पूर्ण केली तर तिनं कापलेलं अंतर किती असेल. तिनं कापलेलं अंतर म्हणजे या वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे C बरोबर 2 पाय R बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 100 बरोबर 22 गुणिले 200 छेद 7 बरोबर 4400 छेद 7 बरोबर 62.8 मीटर. म्हणून रुपालीनं कापलेलं अंतर आहे 62.8 मीटर. आता तिचं विस्थापन किती. विस्थापन म्हणजे आरंभ आणि अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. या ठिकाणी आरंभ बिंदू पण ए आहे आणि अंतिम बिंदू पण ए आहे. म्हणजे तिचं झालेलं विस्थापन आहे 0 मीटर. म्हणूनच एखाद्या वस्तूचं विस्थापन 0 असलं तरी त्याच वस्तूनी प्रत्यक्षात कापलेलं अंतर 0 नसू शकतं. यानंतर बघूया चाल आणि वेग. चाल म्हणजे कापलेले एकूण अंतर छेद लागलेला एकूण कालावधी. एखाद्या वस्तूनं एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर म्हणजे वेग. म्हणून वेग बरोबर विस्थापन छेद वेळ. या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे सेकंद, 1 मिनिट, 1 तास काही असू शकतो. आणि मोठ्या एककात मोजलं तर 1 वर्ष हा सुद्धा एकक कालावधी असतो. तर एकक कालावधीत होणारं विस्थापन म्हणजे वेग. चाल आणि वेग यांची एककं सारखीच आहेत. ती SI पद्धतीत मीटर प्रति सेकंद
तर CGS पद्धतीत सेंटीमीटर प्रति सेकंद आहेत. चाल ही अंतराशी संबंधित आहे, तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. आत्ताच आपण अमेयचं जे शाळेला जाण्याचं उदाहरण बघितलं, त्यामध्ये अमेयचं घर आणि शाळा यातलं सरळ रेषेतलं अंतर आहे 1300 मीटर आणि या ठिकाणी अमेयला मित्राकडे जायला 5 मिनिटं लागली आणि तिथून शाळेत जायला 24 मिनिटं लागली. यावरून आपण अमेयची ए मार्गावरची चाल काढूया. ती आहे अंतर छेद काल बरोबर 500 मीटर छेद 5 मिनिटं बरोबर 100 मीटर प्रति मिनिट. आणि अमेयची बी मार्गावरची चाल आहे अंतर छेद काल बरोबर 1200 मीटर छेद 24 मिनिटं बरोबर 50 मीटर प्रति मिनिट. आता अमेयची सरासरी चाल बरोबर एकूण अंतर छेद एकूण काल बरोबर 1700 मीटर छेद 29 मिनिटं बरोबर 58.6 मीटर प्रति मिनिट. आता अमेयचा सरासरी वेग बरोबर प्रत्यक्ष विस्थापन छेद लागलेला काळ बरोबर 1300 मीटर छेद 29 मिनिटं बरोबर 44.83 मीटर प्रति मिनिट. आता चाल आणि दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो ते बघूया. वेग 3 प्रकारांनी बदलतो. चाल बदलून दिशा तीच ठेवून, किंवा दिशा बदलून चाल तीच ठेवून, किंवा चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलून. एकरेषीय, एकसमान व नैकसमान गती. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. आणि जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात. थोडक्यात गर्दीच्या रस्त्यावरून जर आपण स्कूटर चालवली तर ती होईल नैकसमान गती. यानंतर त्वरण. लहानपणी तुम्ही सगळेजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीला वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो आणि शेवटी पुन्हा कमी होऊन 0 होतो. वेग बदलातला हा जो दर आहे त्याला म्हणायचं त्वरण. म्हणून त्वरण बरोबर वेगातील बदल छेद काल. जर u हा सुरुवातीचा वेग t या कालावधीनंतर बदलून अंतिम वेग v होत असेल तर त्वरण बरोबर a बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल, म्हणून a बरोबर v वजा u छेद t. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तर ते आहे एकसमान त्वरण, आणि जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असेल तर ते आहे नैकसमान त्वरण. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती म्हणतात. गतिमान वस्तूमध्ये 2 प्रकारचं त्वरण असतं. आता धन, ऋण आणि शून्य त्वरण. एखाद्या वस्तूचं त्वरण धन किंवा ऋण असू शकतं. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असतं आणि इथे त्वरण वेगाच्या दिशेने असतं. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असतं आणि ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असं म्हणतात. ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असतं. वेग स्थिर असेल तर त्वरण 0 असतं. यानंतर एकसमान गतीसाठी अंतर काळ आलेख बघूया. समजा एक्स अक्षावर आपण काल घेतला आणि वाय अक्षावर अंतर घेतलं आणि अंतर आणि काल यातला समानुपाती संबंध आलेखाच्या सहाय्याने स्पष्ट होतो का बघूया. तर होतो, कारण हा आलेख एक सरळ रेषा येते. आता नैक समान गतीसाठी समजा आपण अंतर काल आलेख काढला तर काल घेऊया एक्स अक्षावर आणि अंतर घेऊया वाय अक्षावर. इथे कालानुसार अंतरात नैक समान बदल होतो, म्हणजेच इथे गती नैक समान आहे. यानंतर एकसमान गतीसाठी वेग काल आलेख. यामध्ये एक्स अक्षावर घेतलं काल म्हणजे तास आणि वाय अक्षावर घेतलं वेग म्हणजे किलोमीटर प्रति तास. हा आलेख आपल्याला या प्रकाराने मिळतो. आता एकसमान त्वरणित गतीसाठी जर आपण वेग काल आलेख काढला तर तो या पद्धतीने मिळेल. या आलेखावरून आपल्या असं लक्षात येतं की ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. हा वेग त्वरणित असून एकसमान आहे. सर्व एकसमान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो.
नैक समान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. आता आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरण. न्यूटननं वस्तूच्या गतीचा अभ्यास करून गतिविषयक 3 समीकरणांचा संच मांडला. एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण आणि काल यातला संबंध या समीकरणात समजतो. एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे. टी वेळेत तिच्यामध्ये a त्वरण निर्माण झाल्याने ती अंतिम वेग v गाठते. तिचं विस्थापन s आहे. तर समीकरण अशा प्रकारे येतील. पहिले समीकरण v बरोबर u अधिक at हे वेग काल संबंध दर्शवते. दुसरे समीकरण s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग हे विस्थापन काल संबंध दर्शवते. तिसरे समीकरण v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as हे विस्थापन आणि वेग यातला संबंध दर्शवते. यानंतर एकसमान वर्तुळाकार गती. घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर असते, पण त्याच्या विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असते, त्यामुळे त्याचा वेग सतत बदलत असतो. सेकंद काट्याचं टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असं म्हणतात. जेव्हा वस्तू स्थिर चालीनं वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते, तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो, त्यामुळे तो असतो त्वरणित वेग. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते, तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. उदाहरणार्थ सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती. म्हणून वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल या सूत्राने काढता येईल. चाल बरोबर परीघ छेद काल, म्हणून v बरोबर 2πr छेद t. या ठिकाणी r ही आहे वर्तुळाची त्रिज्या. यानंतर न्यूटनचे गतिविषयक नियम. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण असं बघितलंय की स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. फांदी हलवल्यानंतर झाडावरचं फळ खाली पडतं. यावरून या वस्तूंमध्ये जडत्व असतं हे आपल्या लक्षात येतं. वस्तूचं जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचं वर्णन केलंय, म्हणून ह्याला जडत्वाचा नियम असंही म्हणतात. आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. आता या ठिकाणी बाह्य असंतुलित बल म्हणजे काय? तर रस्सीखेच हा खेळ खेळताना तुम्ही बघितलं की जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त केलेलं बल सारखं असतं तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर असतो. म्हणजे दोन्ही बाजूला लावलेलं बल जर समान असेल तर त्याला म्हणायचं संतुलित बल. पण ज्यावेळी एका बाजूनी प्रयुक्त केलेलं बल वाढतं त्यावेळेला प्रयुक्त बल होतात असंतुलित आणि परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होतं आणि रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो. आता यावरून ही गोष्ट मात्र लक्षात घ्या की एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते त्यावेळेला तिच्यावर कोणतंच बल कार्य करत नाही असं मात्र नाही. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बल कार्य करत असतात, पण ती एकमेकांना निष्प्रभ करत असल्यामुळे एकंदर परिणामी बल 0 होतं. आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. एखाद्या वस्तूनी दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचं वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचं वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्माला न्यूटननं संवेग असं संबोधलंय. जसं तुम्ही मित्राला एक चेंडू हळूच फेकायला सांगितला आणि झेलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो सहजतेने झेलता येतो. पण तोच चेंडू जर मित्रांनी जोरात फेकला
आणि तुम्ही तो झेलायचा प्रयत्न केला तर तो सहजपणे झेलता येत नाही, कारण संवेग. मग संवेग P म्हणजे वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार. P बरोबर mv आणि संवेग ही सदिश राशी आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होतं. समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जाते. तिच्या गतीच्या दिशेने f इतकं बल जर प्रयुक्त केलं तर t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. म्हणून वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर mu. t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग mv. म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल छेद वेळ. म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर mv वजा mu छेद t बरोबर m कंसामध्ये v वजा u छेद t बरोबर ma. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दल प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणून ma समानुपाती f. म्हणून f बरोबर kma. या ठिकाणी k हा स्थिरांक, त्याचं मूल्य 1 आहे. म्हणून f बरोबर m गुणिले a. सुरुवातीला विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू जर विचारात घेतल्या तर दोन्हींचा सुरुवातीचा संवेग 0 असेल आणि समजा दोन्ही वस्तूवर विशिष्ट कालावधी t साठी ठराविक बल F प्रयुक्त केलं तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. पण वरील सूत्रावरून आपल्या काय लक्षात येतं की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे F असेल तर त्यातील होणारा बदल Ft हाही समान असेल. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केलं तर संवेगातील बदल समान असतो. SI पद्धतीत बलाचं एकक न्यूटन आहे आणि CGS पद्धतीत बलाचं एकक डाइन आहे. यानंतर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनच्या नियमानुसार निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही. बल ही दोन वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे आणि बल ही नेहमी जोडीनच प्रयुक्त होतात. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. दोन्ही वस्तूंमधली बल ही समान आणि विरुद्ध असतात. पहिल्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेलं बल म्हणजे क्रियाबल आणि दुसऱ्या वस्तूंनी पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेले बल म्हणजे प्रतिक्रिया बल. म्हणून न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. क्रिया आणि प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात, ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बल एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचं मागं सरकणं. यानंतर संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत. समजा A या वस्तूचं वस्तुमान m1 आहे, सुरुवातीचा वेग u1 आहे. B या वस्तूचं वस्तुमान m2 आहे, सुरुवातीचा वेग u2 आहे. संवेगाच्या सूत्रानुसार A वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1 आणि B वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2. ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकांवर आदळतील त्यावेळेला A वस्तूवर B वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन A वस्तू त्वरणित होते, तिचा वेग v1 होतो. म्हणून A वस्तूचा आघातानंतरचा संवेग बरोबर m1 v1. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार A वस्तू सुद्धा B वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते, त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो आणि समजा तिचा वेग v2 झाला तर B वस्तूचा आघातानंतरचा संवेग बरोबर m2 v2. जर B वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर F2 बरोबर ऋण F1. म्हणून m2 a2 बरोबर ऋण
M1A1 कारण F बरोबर MA. म्हणून M2 कंसात V2 वजा U2 छेद T बरोबर ऋण M1 गुणिले V1 वजा U1 छेद T कारण A बरोबर V वजा U छेद T. म्हणून M2 कंसात V2 वजा U2 बरोबर ऋण M1 कंसात V1 वजा U1. म्हणून M2 V2 वजा M2 U2 बरोबर ऋण M1 V1 अधिक M1 U1. म्हणून M2 V2 अधिक M1 V1 बरोबर M1 U1 अधिक M2 U2. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी हे विधान सत्य आहे. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचं जर आपण उदाहरण घेतलं तर M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते. तेव्हा वेगानं पुढे जाताना तिचा संवेग M1 V1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग 0 असतो व एकूण संवेग 0 असतो. गोळी उडवल्यावर देखील या नियमाप्रमाणे एकूण संवेग 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला प्रतिक्षेप म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 अशा पद्धतीने सरकते की M1 V1 अधिक M2 V2 बरोबर 0 किंवा V2 बरोबर ऋण M1 छेद M2 गुणिले V1. बंदुकीचं वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरंच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बंदुकीचा संवेग आणि गोळीच्या संवेगाचं परिमाण सारखं आणि दिशा विरुद्ध असतात, म्हणून संवेग स्थिर असतो.